थांबवते. आपल्यासोबत उमेश घोंगडे पत्रकार फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. सर, सगळ्यात महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल. एकीकडे ज्या काही दोन राष्ट्रवादींसंदर्भातल्या घडलेल्या विलिनीकरणाच्या चर्चा समोर आल्या होत्या, त्यानंतर राजकीय घडामोडी, अजित पवार यांचं निधन, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि आता होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी 2029 ची चर्चा, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक असू शकते एकंदरीतच पुढच्या सगळ्याच दृष्टीने. खरं मला असं वाटतं की पवार साहेबांनी सगळ्या पवार कुटुंबियाच्या लोकांना जर एकत्र बोलावलं असेल तर त्याचा अर्थ दरवेळी आपण घेतो तसा की दोन राष्ट्रवादीचं एकत्रीकरण असं आपण नेहमी म्हणतो, पण मला असं वाटत नाहीये दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणं केवळ दोन पवारांच्या पक्ष जो आहे दोन राष्ट्रवादी केवळ त्यांच्या हाती नाही तर अनेक बाकीच्या गोष्टी भारतीय जनता पक्षासारखा पक्ष असेल किंवा केंद्रातलं त्यांचं सरकार असेल, गोष्ट बोलायचं तर खरोखरच फक्त पवारांवरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं केवळ अवलंबून नाही. आणि पवारांची जी बैठक आहे आजची बैठक ती कदाचित त्यांची कौटुंबिक काही विषय असतील त्या संदर्भात असावी असं मला वाटतं. त्याचा संदर्भ हा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाशी बिलकुल नाही असं माझं ठाम मत आहे. विलिनीकरणाची चर्चा नसावी असं तुम्हाला वाटतंय किंवा दोन वेगवेगळे पक्ष जे आहेत त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने ही चर्चा नसावी असं तुम्हाला वाटतंय? मात्र 2029 संदर्भात जी चर्चा आता सुरू झालेली होती, म्हणजे वेगवेगळी काही स्टेटमेंट समोर आलेली होती, म्हणजे बारामती म्हणजेच पवारांचा बालेकिल्ला किंवा पवार कुटुंब म्हणजेच बारामती असं एक समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पाहिलेलं आहे. मात्र आता हे दोन पक्ष होणं आणि आगामी म्हणजे विलिनीकरणाची चर्चा दोन्हीकडनं आता फेटाळल्या जाणं, या सगळ्याच पार्श्वभूमीवर कदाचित कुटुंबातल्या सगळ्यांशी संवाद साधला जाऊ शकतो का? किंवा आगामी काळातली वाटचाल पवार कुटुंब आणि बारामती या दृष्टीनं सुद्धा संवाद असू शकतो का? मला असं वाटतं की ही जी बैठक आहे ती केवळ पवार फॅमिलीची आहे. पवार फॅमिलीचं एकूण या भविष्य काळातलं राजकारण तुम्ही आता जसं म्हटलं तसं ते कोणत्या दिशेनं जायला हवं, काय व्हायला हवं, कुटुंबाच्या अंतर्गत संघर्ष 29च्या निवडणुकीमध्ये होणार असं एकूण आताच जी काही नव्या जनरेशन मध्ये त्यांच्यामध्ये जी काही चर्चा होत आहे, क्रिया प्रतिक्रिया येत आहे, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये निश्चितपणे तो संघर्ष होण्याची शक्यता आहे 29च्या निवडणुकीमध्ये हे आता तरी दिसतंय. कदाचित तो संघर्ष होऊ नये, तो टाळला जावा ही भूमिका निश्चितपणे शरद पवार साहेबांची असेल. त्या दृष्टीनं कदाचित ते काही गोष्टी सांगतील, पण एकत्रीकरण मात्र होईल असं मला वाटत नाहीये. त्या व्यतिरिक्त सर आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे असू शकतात की ज्या संदर्भात शरद पवार यांना कुटुंबातल्या सगळ्याच सदस्यांशी संवाद साधावा असं वाटलं असेल? मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचे एकूण वय, एकूण वार्धक्य, त्यांना होत असलेला त्रास आपण बघतोय गेली काही महिने ते सातत्यानं, विशेषतः अजित पवारांच्या निधनानंतर जर आपल्याला येत असेल तर अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार जास्त खचलेले दिसतात. शेवटी त्यांचा पुतण्या होता, घरातला एक कर्तबगार मुलगा होता आणि मला असं वाटतं की त्यांच्या जाण्यानं शरद पवारांच्या एकूण तब्येतीवरती सुद्धा परिणाम होताना दिसतो आहे. कारण सातत्यानं त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलेलं आहे, तात्पुरतं का होईना एकूण दिसत आहे. आणि त्या संदर्भानं पवार कुटुंब म्हणून, घर म्हणून, कुटुंबाचे प्रमुख म्हणून कदाचित काही गोष्टी त्यांना सांगायच्या असतील, त्या कदाचित काही कौटुंबिक नात्यातले असतील, काही राजकारणाचा संदर्भ असेल. तुम्ही म्हटलं तसं भविष्यातल्या 29च्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबानं काय दिशेनं जायला हवं, आपण अंतर्गत संघर्ष कसा टाळायला हवा, कदाचित असं या संदर्भाचं दिशादर्शन सुद्धा पवार साहेबांकडनं अपेक्षित असावं, होणार असावं. त्यासाठी ही बैठक असेल असं मला वाटतं. सर, मध्यंतरी म्हणजे आता अजित पवार यांचा विमान अपघातातलं निधन, त्यावेळेला आपण सगळ्या या पवार कुटुंबाला एकत्र आलेलं पाहिलं होतं. मात्र इतर वेळेला असं पवार कुटुंब विशेष बैठकीच्या निमित्तानं एकत्र येताना आता आपण पाहणार आहोत. त्यामुळे बैठकीत नेमका काय संवाद होतोय याकडे खरं तर लक्ष असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. तर महत्त्वाचं